एक दीड महिन्यापूर्वी नाईक साहेबांना भेटलो पर्सनल जाऊन, का साहेब ही गावं तुम्ही घ्यायला पाहिजे, तुम्ही विरोध का करता? साहेब मला बोलले का मला 700 कोटी रुपये जर दिले शासनाने किंवा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर करून, ती गावं घेण्यास माझी काही हरकत नाही, किंवा एक तिथून टुनल काढा, बोगदा काढा, तुम्ही बोगदा काढला. मी बोललो साहेब तुम्ही मंत्रालयात मंत्री आहात, तुम्ही करून घ्या ना काम, किंवा ती गुरचरण तुमची आहे 900 एकर, ती गुरचरण आम्हाला साफ करून द्या. असे 3-4 गोष्टी जर शासनाने दिल्या तर माझा काही विरोध नाही, असं नाईक साहेब मला त्यावेळेला बोलले. मी साहेब बोललो सरकारमध्ये तुम्हीच आहात ना, सरकार म्हणजे तुम्ही आम्ही एकच आहे. आता शिवसेना आणि भाजपची युतीमधले सरकार आहोत ना आपण, आम्ही पण शिवसेनेमध्ये आहोत, मान्य शिंदे साहेबांचे तो आम्ही काम करतो इकडे, तुम्ही भाजपचे कामं करतात, तर आपण एकत्रच आहोत ना, विरोध कशासाठी? आम्ही असं ओपन बोललो साहेबांना. साहेब ते बोलले नाही, मी 100% विरोध करणारच. असं आता जर साहेबांचा विरोधच असेल त्या गोष्टीला, तर आम्हाला पण काय बोला, काय बलान बोलते घुसली घर तिचं नाही होत धड, तशी आमची गत नको आहे माझं म्हणणं. आम्ही 2007 साली पण आम्ही मागणी केली होती ठाणे महानगरपालिकेची, मी स्वतः पत्र दिलं होतं. त्यावेळी देवराम भैरू विरोधी पक्ष नेता होता, तेव्हा मी स्वतः पत्र दिलं होतं ना, का बाबा आमची गावं नवीन जर जात नसेल तर ठाण्यामध्ये तरी घ्या. काही म्हणणं होता काही बीजेपी वाल्यांचा, तर आम्हाला नवीन मुंबईच पाहिजे. आमचं जर आमची सत्ता ठाण्यामध्ये होती सेनेची, आमचं म्हणणं आम्हाला ठाण्यात द्या, तरी सुद्धा त्यांच्या म्हणण्या खातीर आम्ही त्यांना हो बोललो, ठीक आहे बाबा तुम्हाला नवी मुंबई पाहिजे, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आम्ही विरोध दर्शवला नाही, नवी मुंबई तर नवी मुंबई. आता ना नवी मुंबई होत, ना ठाणा होत, ना ग्रामपंचायत मध्येच आम्ही अटकलो.